नमस्कार, मी गोपीचंद मिसाळ आणि तुम्ही पाहत आहात नवालाडा जनतेचा न्यूज। मोठी बात समोर येत आहे। लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्गाचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर करण्यात आला आहे। गैर प्रकारावर अधिक कडक कारवाई करण्यासाठी आणण्यात आला आहे। या विधेयकानुसार संघटित पेपर लीक किंवा मोठ्या प्रमाणात परीक्षा गैरप्रकार करणाऱ्यांना 7 ते 10 वर्षापर्यंत हे विधेयक पेपर लीक कॉपी आणि परीक्षामधील संघटित तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर किमान 10 कोटी रुपयापर्यंत दंडाची ही तरतूद आहे। तपास जलद व्हावा आणि प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयांची ही व्यवस्था करण्यात आली आहे। सरकारचं म्हणणं आहे की या कायद्यामुळे कठोर कारवाई होईल आणि परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल। आता प्रश्न असा आहे की हा कायदा प्रत्यक्षात पेपर लीक थांबवू शकेल का? लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यामुळे खरंच न्याय मिळेल का? तुमचं मत काय आहे? हा निर्णय योग्य आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।